नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड कसं काढायचं ते, आणि त्या कार्डचे काय काय फायदे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते. त्यात खर्च तर होतोच, पण शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. कधी माहिती वेळेत भरली जात नाही, तर कधी कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापही सहन करावा लागतो. दुसरं म्हणजे सध्या केंद्र सरकारने जो डाटा आहे तो राज्य सरकारांनी दिलेला आहे. त्यामध्ये फक्त शेतजमीन आणि पीक तपशील याचीच माहिती आहे. शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यामध्ये नाही. त्यामुळे नवीन नोंदणी करून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर आणण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, शेतकरी स्वतः डिजिटल ओळख निर्माण करू शकतील, तसेच कागदपत्राची गरज राहणार नाही. प्रत्येक वेळी सरकारी योजना व अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार नाहीत मित्रांनो शेतकऱ्यांना. तसेच पीक विमा, हमीभाव खरेदी, पीक कर्ज यासोबतच खत, कीटकनाशक, कृषी उत्पादन खरेदी विक्री या सुविधा डिजिटल नंबरसोबत जोडल्या जाणार आहेत, जेणेकरून एका क्लिकवर जमिनीची नोंद, गावाची नोंद, खताचा वापर, पीक विमा, कर्जाचा डेटा एकाच जागी मिळू शकेल, असा दावाही केला जात आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला agristack.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपल्याला इथे असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला लॉग इन विथ CSCवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर तुमचा CSC क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दिसेल मित्रांनो. थोडा वेबसाईटला लोड असल्यामुळे थोडी वेबसाईट उघडायला थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडं वेट करावं लागेल. स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काही इंटरफेस हा ओपन झालेला असेल. यामध्ये तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्याचा आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे त्या शेतकऱ्याचा आपल्याला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे आपल्याला बाजूला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. बाजूला क्लिक केल्यानंतर आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल मित्रांनो. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. OTP टाकल्यानंतर इथे आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर असा काही इंटरफेस दिसेल. थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो, वेबसाईट थोडी स्लो आहे. त्यासाठी थोडे आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील आणि थोडं वेळ लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला समोर असा काही इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला मोबाईल नंबर आपला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि इथे ईमेल ID दिसतोय मित्रांनो, हा ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल. इथे आपल्याला साईटला क्लिक करून घ्यायचं आहे. साईटला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथे दिला आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथे ज्या शेतकऱ्यांचा आपण कार्ड काढतोय मित्रांनो त्यांचं इथं पूर्ण नाव आलेलं आहे. त्यांचं इथे मराठीमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, इथे समोर बघू शकता तुम्ही नेम मॅच स्कोर 100. म्हणजे मित्रांनो, इथली माहिती जर पूर्णपणे बरोबर असेल तर तुमचा इथे स्कोर 100 असेल. आणि जर इथे काही प्रॉब्लेम आला असेल तर तुमचा इथे
स्कोर हा 0 असू शकतो. म्हणजे तुमची माहिती काही टाकायची राहिली असेल तर तुमचा स्कोर हा 0 असू शकतो. मित्रांनो, इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे आपली कास्ट निवडून घ्यायची आहे. इथे ST आहे, SC आहे, OBC आहे आणि जनरल आहे. आपल्याला जनरलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जनरलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर शेतकऱ्याचा इथे फोटो दिसतो आहे मित्रांनो तुम्हाला. इथे आपल्याला न्यू बिझनेसमध्ये येस किंवा नो दोन्ही पण करू शकतो मित्रांनो. तर येस राहू द्यायचं आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली आल्यानंतर इथे समोर दिसत असेल आपला इथे आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो इथे दिसत आहे. आणि आता आपल्याला इथे नव्याने आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करून घेऊ. आपला तालुका सिलेक्ट करून घेऊ मित्रांनो, सिल्लोड. त्यानंतर आपल्या गावाचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलवर क्लिक करून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर गावाचं नाव व्यवस्थित टाकून घेऊ मित्रांनो. टाकले मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो आपला पिनकोड इथे आलेला आहे. इथे नंतर आपल्याला लँड ओनरशिप डिटेल म्हणजे शेतकऱ्याची जी जमीन आहे त्याचा मालकीचा आपल्याला इथे डिटेल्स फिल्स करून घ्यायचं आहे. इथे ओनरमध्ये आपण ओनर सिलेक्ट करून घेऊया. आणि इथे खाली आल्यानंतर आपल्याला आपले जे जमिनीचा जो माहिती आहे तिथे आपल्याला मिळवायची. इथे फेच लँड डिटेल्सवर क्लिक करून घेऊया. इथे आपण आपला जिल्हा सिलेक्ट करून घेऊया, तालुका सिलेक्ट करून घेऊया. नंतर आपल्याला इथे आपला गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गाव सिलेक्ट करून घेऊया. इथे नंतर आपल्याला आपला सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. सर्वे नंबर तुमचा जो असेल तो तुम्ही टाकू शकता. नंतर सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आपण सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे बघू शकता आपण सर्वे नंबर टाकलेला आहे. इथे आपल्याला आपलं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुमचं जे शेतकऱ्यांचं नाव असेल ते इथे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे बघू शकता शेतकऱ्यांची पूर्ण डिटेल इथे आलेली आहे. इथे आपल्याला इथे रकान्यात टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आपले लँड डिटेल्स दिसत आहे मित्रांनो. इथे आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय ऑल लँडवर आपण क्लिक केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे क्लिक झालेलं आहे. आता खाली तुम्ही बघू शकता या शेतकऱ्यांची टोटल जी जमीन आहे ती इथे समोर आपल्याला दिसत आहे मित्रांनो. 1 हेक्टर 80 आरमध्ये हे सर्व जमीन आहे. इथे आपल्याला डिपार्टमेंट ॲप्रुव्हलसाठी आपल्याला इथे रेव्हन्यू डिपार्टमेंटला क्लिक करून घ्यायचं आहे. रेव्हन्यू डिपार्टमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फार्मर कन्सर्न्सवरती टिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथे सर्व आपल्याला डिक्लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला खाली इथे बघू शकतो मित्रांनो आपण सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथे सेव्ह केलेलं आहे मित्रांनो आपण. अशा प्रकारे आपल्याला पुन्हा एक OTP किंवा बायोमेट्रिकची ई साईन करायची मित्रांनो. आपण इथे OTP सिलेक्ट करून प्रोसीड ई साईनवर क्लिक करून घेऊया. इथे बघू शकता मित्रांनो आपल्याला पुन्हा आपला आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला अर्ज हा समोर ड्राफ्ट स्टेजला जाईल मित्रांनो. इथे आपण आपला OTP आपला आधार क्रमांक टाकून घेऊया. आधार क्रमांक टाकून घेऊया. इथे आधार OTP वरती टिक झालेली आहे मित्रांनो. आपण आधारसाठी गेट OTP वर क्लिक करून घेऊया. आलेला OTP आपण इथे आपल्या नंबरवर जो OTP येईल तो आपण टाकून घेऊया. OTP इथे टाकल्यानंतर आपण सबमिटवरती क्लिक करून घेऊया.
अशा प्रकारे आपला फॉर्मची स्टेज, समोरची स्टेज ओपन होईल मित्रांनो. हे बघा, बघू शकता मित्रांनो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. इथे बघू शकता मित्रांनो, युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुल अँड युअर एनरोलमेंट नंबर ID इज. हा खाली शेतकऱ्यांचा ID हा जनरेट झालेला आहे मित्रांनो. इथे तुम्ही याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. इथे आपण डाउनलोड PDF क्लिक करून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रिव्ह्यू दिसेल मित्रांनो तुमच्या PDFचा. हे बघा, बघू शकता मित्रांनो. एखाद्या वेळेस इथे काय होतं मित्रांनो, तुमचा प्रोफाईल पिक्चर इथे दिसणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. इथे अशा प्रकारे आपला प्रिव्ह्यू जनरेट झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्याचा. इथे बघू शकतो मित्रांनो आपण. इथे नंतर आपण PDFला सेव्हवर क्लिक करून घेऊया. सेव्ह करून घेतलं आहे मित्रांनो आपण PDF. पुन्हा आपण त्या वेबसाईटला भेट देऊया आणि इथे ओके क्लिक केल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती पुन्हा जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पुन्हा आपला आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. इथे आपला आधार क्रमांक आपण टाकून घेऊया. साईटला क्लिक करून घेऊया. साईटला क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस. फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस इज ऑलरेडी डन. असोसिएटेड फार्मर एनरोलमेंट ID इज. हा ID इथे आहे मित्रांनो. आणि अप्रुव्हल वर्क फ्लो स्टेटस पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो. मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही दिवस वेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे अप्रुव्हलचा मेसेज दिसेल मित्रांनो. हे अप्रूव्हल झाल्यानंतर मी असा सुद्धा एक व्हिडिओ बनवेल मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कार्डसाठी अप्रूव्हल झालेलं आहे. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.